महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे जनहित कक्ष विधि विभाग बल्लारपुर जिला चंद्रपुर की ओर से आज तहसील कार्यालय बल्लारपुर में एक महत्वपूर्ण निवेदन दिया गया। इस अवसर पर जिलाध्यक्ष रमेश भाऊ काटबांधे, जिला उपाध्यक्ष सुनील भाऊ गोढ़े तथा विजय भाऊ तुर्कियाल के प्रेरणादायी मार्गदर्शन में तालुका अध्यक्ष राज वर्मा के नेतृत्व में यह उपक्रम संपन्न हुआ। इस कार्यक्रम में मनसे तालुका सचिव राजू भाऊ लांडगे समेत अनेक मन सैनिक उपस्थित थे। निवेदन में मुख्य रूप से ये मांग की गई कि नांदगांव पोड़े से व्यक्तिगत कारणों से अन्यत्र स्थानांतरित हुए नागरिकों के नाम मतदाता सूची से हटाने की उचित जांच कर कार्रवाई की जाए। मनसे जनहित कक्ष का कहना है कि मतदार यानी कि वोटर लिस्ट में मौजूद विसंगतियों को दूर करना लोकतंत्र की मजबूती के लिए आवश्यक है। तहसील कार्यालय के संबंधित अधिकारियों ने इस संदर्भ में उचित कार्रवाई करने की अपील की है। चंद्रपुर से BT न्यूज हिंदी के लिए आशीष खरोली की रिपोर्ट। मी राज वर्मा, तालुका अध्यक्ष बल्लारपूर जनहित कक्ष विधी विभाग। तर विषय असा आहे, नांदगाव पोड़े ह्या गावामधील भरपूर प्रमाणात लोक वैयक्तिक कारणामुळे नांदगाव सोडून गेलेले आहेत मागील कित्येक वर्षापासून, आणि त्यांचे नाव मतदार यादीमध्ये तसेच आहेत। तर त्या सर्व मतदार यादीमध्ये नाव असणाऱ्यांचे मिसयूज व्हायला नको म्हणून आज आम्ही बल्लारपूर तहसीलदार मॅडम यांना भेटून सदर निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष विधी विभागातर्फे। तर माझं सांगणं असं आहे की जे लोक नांदगाव इथून वैयक्तिक कारणामुळे नांदगाव सोडून गेलेले आहेत, कुणी नागपूरला गेला आहे, कुणी वरोऱ्याला गेला आहे, कुणी राजुऱ्याला गेला आहे, कुणी चंद्रपूरला वास्तव्य करायला गेले आहेत, ते त्यांनी वैयक्तिक कारणामुळे गेलेले आहेत। कुणाचं रिटायरमेंट झालं आहे, कुणी बदली करून गेला आहे, कुणी मुलांच्या शिक्षणासाठी गेलेले आहेत। तर माझं सांगणं असं आहे की जर ते परत वापस येऊन जर आपल्या मतदानाचा हक्क नांदगाव येऊन बजावत नसतील आणि फक्त त्यांचं इथं नाव चढलेलं आहे तर त्याला काही अर्थ नाही। आणि काही जणांचे जर इथे नाव आहे आणि तिथे नाव चढलेलं असेल तर संबंधित अधिकाऱ्यांनी याची संबंधित चौकशी करून आणि ज्यांचे नावं या मतदार यादीत नको आहे त्यांचे नावं वगळण्यात यावे अशी मागणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष विभागातर्फे तहसीलदार मैडम यांच्याकडे केली आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हमारे चैनल को सब्सक्राइब करें, वीडियो को लाइक करें और कमेंट जरूर करें।